सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते। आज तुमच्या भेटीला अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांचा अनुभव आहे अशा लोकांशी आपण भेटणार आहोत आणि लोकसभा निवडणूक जी 2024 ची आहे त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं मत काय आहे, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत। कारण गेल्या 15-20 वर्षात या सगळ्याच मान्यवरांना, या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांना खूप मोठा अनुभव आहे। नमस्कार, लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमात मी तुमचे होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। लोकसभा निवडणूक 2024 काय आहे जनतेच्या मनातील कौल, त्यासोबतच आपल्या अकोल्यात जे ज्येष्ठ पत्रकार आहे, काही राजकीय विश्लेषक आहे, शिक्षण तज्ञ आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे। गेल्या 15 ते 20 वर्षात त्यांनी हा सगळा काळ बघितला आहे उमेदवारांचा। आपण त्यांच्याशी थेट आज बोलणार आहोत, त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमात। तर सगळ्यात आधी आपण परिचय त्यांचा करून घेऊया। माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष गादिया सर, त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार गजाननजी सोमानी सर आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजाननजी घोंगडे सर, त्यासोबतच राजकीय विश्लेषक आणि शिक्षण तज्ञ प्राध्यापक प्रकाश डवले सर। तर आपण या सगळ्यांचा आज छान हितगुज करणार आहोत, एक चर्चा छान रंगणार आहे। नक्कीच कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला महत्त्वाच्या आहेत। तर सगळ्यात आधी या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे अपेक्षित आहेत असं मी प्राध्यापक सुभाष गाडिया सरांना विचारू इच्छिते। अकोला लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतचा असा इतिहास आहे की तिरंगी लढत असली की भाजपचा सहज विजय होतो आणि असं दरवेळी घडलेलं आहे। परंतु यावेळी ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे आणि तिरंगी लढत असली तरी भाजप सहज विजय होईल अशी आजची परिस्थिती नाही। दुसरी गोष्ट आहे की अकोला या गेल्या 15-20 वर्षात अकोल्याचा काय विकास झाला याचासुद्धा मतदार विचार करणार आहेत। आपण पाहतो की एक काळ असा होता की अकोला हे शहर औद्योगिकदृष्ट्या एक प्रगत शहर होतं। या ठिकाणी सावत्रा मिल, मोहता मिल अशा कापड गिरण्या होत्या। वंसदा असा औद्योगिक वनस्पती तेलाचा तुपाचा एक कारखाना होता आणि MIDCमध्ये दाल मिल, त्याच्यानंतर ऑइल मिल असे कृषी मालावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग होते। परंतु आज अशी परिस्थिती आहे की MIDCमधील 80% उद्योग हे आज बंद पडलेले आहेत। त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण असं पाहतो की भाजप ही निवडणूक केवळ एक नरेंद्र मोदी यांचं नाव, नरेंद्र मोदी यांचा करिश्मा या एकमेव मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यावेळी आता यावेळी त्यांनी नवीन एक प्रयोग केलेला आहे आणि नवीन शब्द वापरलेला आहे, मोदी की गॅरंटी। जर आपण मागच्या 2014 आणि 2019चा विचार केला, ज्यावेळी मोदी यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली की नाही याचा वेळी मतदार विचार करणार आहेत। बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असा नारा देऊन हे सरकार सत्तेवर आलं होतं। परंतु आज महागाई आकाशाला भिडलेली आपण पाहत आहोत। 450 रुपयाचा सिलेंडर आज 923 रुपये झालेला आहे। पेट्रोलचा भाव जो आहे तो 106 रुपयापर्यंत गेलेला आहे। डिझेल 95 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हे महागाई कमी न होता या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जे आहे गृहिणी बेजार झालेल्या आहेत। दुसरी गोष्ट बेरोजगारीची आहे। या मोदी सरकारनं गॅरंटी दिली होती की आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देऊ। त्या 2 कोटी लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाही, परंतु आज बेरोजगारी 45 वर्षाच्या चरमापर्यंत जाऊन पोहोचली आहे। दुसरा एक आणखी महत्त्वाचा आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत। मोदी यांनी अशी गॅरंटी दिली होती की मी सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा नफा दुप्पट करेल। आज अशी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचा नफा दुप्पट तर दूरच आहे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही। आपण पाहतो की बिजवाईचे भाव वाढलेले आहे, खताचे भाव वाढलेले आहे, मजुरी वाढलेली आहे, परंतु शेतमालाचे भाव वाढलेले नाही। 2014 साली ते पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक दिंडी काढली होती आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे असं ते 2014 साली म्हणत होते। आज 2024 साली 4500 रुपये सोयाबीनला भाव आहे। त्यामुळे शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे। यांनी एक आणखी सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आलो तर विदेशातून काळा पैसा परत आणू, एक पैसासुद्धा
काळा पैसा या देशात परत आलेला नाही आणि यांना जे आश्वासन दिलं होतं की काळा पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आम्ही देऊ, तर एक पैसा या ठिकाणी आलेला नाही. 100 स्मार्ट सिटी करू असं यांनी म्हटलं होतं. एकही स्मार्ट सिटी या भारतामध्ये आतापर्यंत तयार झालेली नाही. असे अनेक प्रश्न. यांनी एक आणखी सांगितलं होतं की जेव्हा डॉलरची किंमत वाढते तेव्हा देशाची इज्जत हे कमी होत असते आणि आम्ही 40 रुपये डॉलरची किंमत करून देशाची इज्जत वाढवणार. आज 83 रुपयाचा डॉलर झालेला आहे. सरकारी कंपन्या विकून आणि सरकारी मालमत्ता गहाण ठेवून हा देश आज चालवण्यात येत आहे. अशी भयंकर परिस्थिती आली. आतापर्यंत जे 14 पंतप्रधान झालेले आहेत त्या 14 पंतप्रधानांनी जितकं या देशावर कर्ज केले नाही त्याच्यापेक्षा दुप्पट कर्ज एकट्या नरेंद्र मोदी यांनी उचललेलं आहे. अशी भयान अवस्था आज झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज आता मतदार असा विचार करत आहे की या ठिकाणी आपण कोणाला निवडून द्यावं आणि अतिशय चुरशीची निवडणूक या ठिकाणी आहे. अभय पाटील असा एक दमदार काँग्रेसनी पहिल्यांदा उमेदवार दिलेला आहे आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भाजपा नेहमी परिवारवादाविरुद्ध बोलत असते की काँग्रेसमध्ये परिवारवाद आहे. या ठिकाणी सुद्धा भाजपाने परिवारवाद केलेला आहे आणि जे विद्यमान खासदार संजय भाऊ धोत्रे आहे त्यांच्या मुलालाच तिकीट दिलेलं आहे. तर ह्यासुद्धा मतदारांसाठी एक प्रश्न आहे की भाजप परिवारवादावर बोलते परंतु परिवारवादाचा प्रत्यय इथं भाजपने सुद्धा दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही या ठिकाणची लढत जी आहे ही तिरंगी लढत होईल, अतिशय चुरशीची लढत होईल आणि याच्यामध्ये काही जे म्हणजे या ठिकाणची लढत ही जातीवर सुद्धा आधारित होत असते. हा सुद्धा एक इतिहास आहे आणि या ठिकाणी समजा आज अशी परिस्थिती आहे की मराठा समाजामध्ये विभाजन होणार आहे आणि बहुसंख्य मराठा यावेळी मला अभय पाटील यांच्यासोबत दिसतात. दलितांचे मत आहेत ते सुद्धा गठ्ठ एका ठिकाणी मिळत असते. आता फक्त जे इतर जे आहेत जसं बॅलन्स तोच आता डिसाइडिंग फॅक्टर राहिला आहे. मग तेली असो, माळी असो, बंजारा आहे, बंजारी मतं आहेत, त्याच्यानंतर हिंदी सायडर व्यापारी आहे. ही जी मतं आहेत ही आता बॅलन्सिंग मतं आहे आणि ही मतं ज्याच्याकडे वळतील तो या मतदारसंघात विजयी होईल असं मला वाटतं. अतिशय प्रखर आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे गाडिया साहेबांनी. आणि लोकसभा निवडणूक तिरंगी आहे त्यामुळे चुरशीचा सामना आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार गजाननजी सोमाणी सर सुद्धा आहे. पुन्हा तोच प्रश्न येईल की लोकसभा निवडणूकचे मुद्दे तुमच्या मते काय असतील? लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला असं वाटते की विदर्भातल्या 10 मतदारसंघाची निवडणूक ही मतदारांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. विविध पक्षांकडून म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसकडून जे काही उमेदवार दिलेले आहे त्या उमेदवारापैकी मतदारांनी आपला पर्याय आज निश्चित केलेला आहे आणि हा पर्याय निश्चित केल्यानंतर मतदारांनी मतविभाजन होऊ नये यासाठी सुद्धा मोर्चे बांधणी केलेली आहे. खऱ्या अर्थाने 10 वर्षानंतर ही पहिली निवडणूक अशी आहे जी मतदार स्वतःनी हातात घेऊन आपला जो उमेदवार आहे, जो पर्याय त्यांनी निवडला तो उमेदवार विजय करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मला प्रामुख्याने असं सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्वासर्वे देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपला 15 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी जो काही कसोशीने आणि प्रत्येक टप्प्यावरती प्रयत्न सुरू केलेला आहे तो प्रयत्न मतदारांच्या लक्षात आलेला आहे. आजच्या युवकांच्या लक्षात आलेला आहे, महिलांच्या लक्षात आलेला आहे, सगळ्या क्षेत्रातल्या मतदारांच्या लक्षात हा प्रयत्न त्यांचा आलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात किंवा विदर्भाच्या मतदारसंघात किंवा महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये बेरोजगारी, वाढती महागाई आणि आर्थिक विषमता या 3 गोष्टींना घेऊन मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही निवडणूक हातात घेतल्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील सुद्धा निकाल सगळ्यांना धक्का देणारा ठरणार हे तरी आज मला वाटते. मला यावेळी फक्त इतकं सांगायचं आहे की हिंदी साहित्यकार पुष्पमित्र उपाध्याय यांची एक कविता मला या काळामध्ये दररोज आठवते की स्वयं जो नीलज्ज पड़े है, स्वयं जो नीलज्ज पड़े है वो क्या लाज बचाएंगे, स्वयं जो नीलज्ज पड़े है वो क्या लाज बचाएंगे, उठो द्रौपदी लो हथियार हाथ में, उठो द्रौपदी लो हथियार हाथ में, गोविंदा तुम्हें ना बचाने आएंगे.
यामुळे मतदारांना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की 10 वर्षामध्ये जी काही त्यांची आर्थिक अधोगती झालेली आहे, सामाजिक अधोगती झालेली आहे, शैक्षणिक अधोगती झालेली आहे, व्यापार उद्योगामध्ये सुद्धा जी काही अधोगती झालेली आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य मतदारांची जी काही अधोगती झालेली आहे, ती अधोगती बघता मतदारांनी ही निवडणूक आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा उमेदवार असो, काँग्रेस पक्षांचे नियोजन असो किंवा काँग्रेस पक्षाकडे स्टार प्रचारक नसले तरी आज ही निवडणूक मतदारांनी चुरशीची केली आहे असं मला वाटते. थेट प्रतिक्रिया आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खरं आहे, लोकसभा निवडणूक 2024 अकोल्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते व्यापाऱ्यांचे असतील, महिलांचे असतील, सामान्यांचे असतील, त्या प्रश्नांसाठी आज सगळ्यांनी एक निर्धार केला आहे आणि नक्कीच अकोल्यातील लोकसभाविषयी हे चित्र बदलणार आहे. आणखी पुढे अशी चर्चा असणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या विशेष कार्यक्रमामध्ये. खरे तरी RRC नेटवर्कचा प्रयत्न असेल आणि सगळ्यांना सांगणं असेल की दिनांक 26 एप्रिलला मतदान आहे आणि मतदानाचा हक्क मात्र प्रत्येकाने बजावावा. माझ्यासोबत चर्चा जी आहे ती आणखी सुरूच आहे, रंगली आहे. माझ्यासोबत प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजाननजी घोंगडे आहेत आणि नेहमीच त्यांच्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन तुम्ही करत असता. तर तुमच्या समोर सुद्धा हाच प्रश्न, अकोल्यातील लोकसभेसाठी निवडणुकीचे कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? कुठले मुद्दे म्हणजे जो काही बेसिक गोष्टी असायला पाहिजे शहरामध्ये. आज तुम्ही नागपूरला जा, वसंतराव देशपांडे सभागृह आहे. तुम्ही अमरावतीला जा, संत ज्ञानेश्वर सभागृह आहे. अकोल्यामध्ये एक सभागृह बांधायला घेतलेलं आहे. त्याला मला वाटतं 7-8 वर्ष झाले. एकदा मंत्री महोदयांसोबत, एकदा खासदार महोदयांसोबत, एकदा आमदार महोदयांसोबत आमची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये चित्रकार म्हणून मी सामील यासाठी झालो की आम्हाला एक आर्ट गॅलरी द्या, की एवढं मोठं तुम्ही बांधताय तर त्याच्यामध्ये आर्ट गॅलरी द्या, त्याच्यामध्ये 2 खोल्या द्या, म्हणजे कुठला आर्टिस्ट आला त्याला राहता आलं पाहिजे. आज त्याची जी काय भयान अवस्था झालेली आहे ती पाहिल्या जात नाही. नेमकं कशासाठी आहे, म्हणजे ही सगळी सर्कस आपण चालवतो कशासाठी? ते जर 4-5 वर्षापासून बंद पडलेलं आहे. तिथे अवैध कामं सुरू झालेले आहेत. तिथे म्हणजे काय सांगता नाही तशा पद्धतीचे लोक येतात. तर ही सगळी सर्कस, म्हणजे हा जो ढाचा आहे, ही जी लोकशाही आहे, ही जी निवडणूक आहे, ही यंत्रणा आहे, हे आपण कशासाठी राबवतो हा एक विचार केला पाहिजे. म्हणजे पहिले असं म्हटलं जायचं की आमच्या हातात राज्याची सत्ता द्या, आम्ही अमुक करून दाखवू. आमच्या हातात शहराची सत्ता द्या, आम्ही तमुक करून दाखवू. आमच्या हातात याची सत्ता द्या. आज मी म्हणतो बा, राष्ट्रपती तुमच्या ताब्यात आहे, पंतप्रधान तुमच्या ताब्यात आहे, मुख्यमंत्री तुमच्या ताब्यात आहे, महापौर तुमच्या ताब्यात आहे, नगरसेवक तुमच्या ताब्यात आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? हे काय चालू आहे आणि हे कशासाठी चालू आहे? ह्याही गोष्टी जर सोडवायला वेळ नसेल तुम्हाला, 3 महिन्यात तुमचा उड्डाण पूल तुटून राहिला, त्या अंडरपासमध्ये पाणी भरून राहिलं. मला ते खूप सुंदर अनुभव आहे, म्हणजे विनोदी अनुभव आहे. माझ्या क्लायंट मला सांगितलं की घोंगडेच आहे, मी तुमच्याकडे 3 वाजता येतो म्हणे. मी त्याची वाट पाहत बसलो, 5 वाजता आला. म्हटलं काय झालं? तुम्ही 2 तास, मी 3 तास, 3 वाजतापासून तुमची वाट बघतो. अरे म्हणे काय काय, ये अंडरपास में ताव में गया बोले, यहाँ तक गाडी चली गई बोले पाणी में. म्हणजे त्याला निघता येऊन राहिलं नव्हतं इतक्या पाण्यातून. मग फोन करून माणसं बोलवले, गाडीसहित मी मला बाहेर काढलं. त्या गाडीच्या पाण्यातून मी अंघोळ केली होती म्हणे, त्याच्यामुळे पुन्हा सगळं स्वच्छ केलं आणि आता तुमच्याकडे आलं. तर ही जर परिस्थिती असेल तर मग हे सगळं करायचं कशासाठी, याचा विचार एकदा स्वतः राजकारण्यांनी केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही आम्ही कितीही काहीही बोलत असलो तरी सर्वसामान्य मतदार हा अत्यंत हुशार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. आमचे एक संपादक होते, अप्पासाहेब वैराळे, गोरा वैराळे, सर ओळखत असतील त्यांना. तर ते सांगायचे की अरे तू त्यांना साधारण समजू नको. म्हणजे माझे व्यंगचित्रांचा नवीन प्रवास सुरू झाला होता तेव्हा काही काही गोष्टी मी पूर्ण एक्सप्लेन करायचो. तर ते म्हणायचे फक्त तेवढी ओळच ठेव, उरलेली वेळ जो प्रेक्षक आहे, जो वाचक आहे, तो मनातल्या मनात वाचून घेतो. भारतातल्या सर्वसामान्यांना तुम्ही साधारण समजू नका. ते काय निर्णय घ्यायचा ते बरोबर घेतील. ते एक शेर होता असा की माथे पर उसके चोट का गहरा निशान है, उस सर फिरे को यूं ही बहला नहीं सकेंगे आप, वो आदमी नया है मगर सावधान है. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. गृहीत धरणं आजकाल मला वाटते तेवढं काही, कारण आता गृहीत धरणं हे काही
राहिलं नाही आहे. कारण कसं झालं आहे की जेव्हा तुमच्या लक्षात आलं की सर्वसामान्य चॅनल हे बायसपणे काम करतात, लोकांनी चॅनल पाहणं बंद करून टाकले, यूट्यूब चॅनल पाहणं सुरू केले. तुमच्यासारखे लोकल चॅनलवर लोक शिफ्ट झाले आणि लोकांना इन्फॉर्मेशनचे सोर्सेस प्रचंड अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे एका गोष्टीला धरून तुम्ही लोकांना मूर्ख बनवाल हे आता राजकारण्यांनी विसरून गेलं पाहिजे आणि खरोखर जनतेसाठी आता काम केलं पाहिजे. म्हणजे हां, आणि मी जे सांगितलं की तेच मूर्ख समजू नये कोणी. काय होईल, लोक काय करतील याचा कोणालाही अंदाज नाही. याची सगळी माहिती आपल्याला 7 तारखेला मिळेल. मी एक उदाहरण देतो. 2004 साली इंडिया शायनिंग हा अतिशय जोरात होता की आणि सगळे रेडी होते की बस अटल बिहारींची आता पुढची टर्म आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे काही आता तरी नाराज घटक आहे, त्यावेळेस ना मीडिया नाराज होता ना कोणी नाराज होता, व्यवस्थित होतं. पण लोकांच्या काय मनात आलं, मनमोहन सिंगांचं सरकार आलं. बरं, एकदा नाही आलं, दोनदा मनमोहन सिंगांचं सरकार आलं. तेव्हा तर अपेक्षा नव्हती. त्याच्यामुळे फार काही अपेक्षा तुम्ही करू नका. लोक काय तुम्हाला धक्का देतील हे याचा काहीही अंदाज कोणीही बांधू शकत नाही. थेट प्रतिक्रिया आल्या आहे की तुम्ही लोकांना मूर्ख समजू नका, लोक काय तुम्हाला एक रिझल्ट देतील किंवा काय म्हणतील याचं मात्र काही सांगता येत नाही. नक्कीच तिरंगी लढत आहे, प्रत्येकाला जे वाटतंय ते तसं घडेलच असं नाही. आणि खूप छान तुम्ही मुद्दा मांडले, तुम्ही कलाक्षेत्राशी निगडीत आहात. अकोल्यामध्ये खुले नाट्यगृह झालं असेल, प्रमिला ते ओकॉल झालं असेल, त्याचीच दशा काय आहे आणि जे सांस्कृतिक भवन आहे त्याविषयी दादांनी प्रतिक्रिया मांडली आहे. आणि आता आपण वळणार आहोत डॉक्टर प्राध्यापक प्रकाश डवले सर यांच्याकडे. राजकीय विश्लेषक, शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक प्रकाशजी डवले सर माझ्यासोबत आहेत. आपण त्यांचं पण मत ऐकून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तोच तुमच्याकडे पुन्हा येतोय की अकोला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे काय ठरणार आहेत? हां, लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर केवळ अकोला हे तर आपल्यासमोर असलं पाहिजे, अकोल्याचा विकास. पण देशामध्ये केंद्र सरकार जे तयार होते लोकसभा निवडणुकीनंतर, केंद्र सरकारची कामगिरी, केंद्र सरकारने आतापर्यंत केलेलं काम, मागितलेले मतं आणि जनतेच्या अपेक्षा, या तिन्ही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस हे 2014मध्ये सरकार आलं होतं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही खूप चांगलं सरकार देऊ आणि आम्हाला 5 वर्ष तुम्ही फक्त द्या, 5 वर्ष जर आम्हाला संधी दिली तर आम्ही खूप चांगलं सरकार देऊ. आणि ज्या पद्धतीने, ज्या वेगाने त्यांनी सुरुवात केली होती, स्मार्ट सिटी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट, आणि हे असं वाटायचं की खूप मोठा विकास होईल आणि विकासाकडे आपण जातो आहे. पण त्यानंतर जी गाडी रेल्वे जी असती विकासाची, ती 100च्या स्पीडनी होती, नंतर ती 80 झाली, 60 झाली, आता तर 50च झाली. म्हणजे कसं आहे की सांगितल्यानंतर ती गोष्ट कन्फर्म करणे आणि त्यानुसार एक पर्टिक्युलर लाईन दोरी आखून विकास करणे, म्हणजे सांगणं वेगळी गोष्ट आणि विकास करणं ही वेगळी गोष्ट आहे. आता आपण जर विचार केला, साधे रेल्वे प्रोजेक्ट जे जुने होते ते रेल्वे प्रोजेक्ट्स पहिले कंप्लीट करायला पाहिजे होते आणि नंतर रेल्वे प्रोजेक्ट्स नवीन टाकायला पाहिजे होते. जसं अकोला अकोट मार्ग जो आहे, तर अकोला अकोट मार्ग बरेच वर्षापासून प्रलंबित आहे. तर त्या मार्गावरची रेल्वे लाईन जर आपण जोडली तर इंदोर, उज्जैनपर्यंत आपल्याला प्रवास करता येतो आणि राज्य जोडल्या जातात. तर ती का नाही झाली, त्याच्यावर विकास पहिले सुरुवातीला करायला पाहिजे. आणि त्याचा विकास जर सुरुवातीला केला, ते जे जुने काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट जर आपण कंप्लीट केले आणि नंतर आपण नवीन रेल्वे प्रोजेक्टकडे गेलो तर फार चांगलं झालं असतं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की मेट्रोची तेवढी म्हणजे गरज नाही, जेवढी आपली रेल्वे यंत्रणा आपल्याला सुधारावं लागेल. तर पहिले रेल्वे यंत्रणा सुधारणे, दुसऱ्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरीच प्रगती व्हायची बाकी आहे. साधं कोरोना काळ आला, आपण बघितलं की ऑक्सिजन मिळाला नाही लोकांना आणि लोकांच्या डेथ झाल्या. इंजेक्शनसुद्धा आले, ते पण मिळत नव्हतं, लोक वन फिरत होते. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सुधार फार जरुरी आहे. की नेमकं मग सुधार कसे, की अकोला लोकसभामध्ये लोकसंख्या किती आणि लोकसंख्येच्या रेशोमध्ये आपले दवाखाने किती, डॉक्टर्स किती, याचा एक केंद्र सरकारने रोडमॅप करायला पाहिजे. केवळ घोषणा देऊन चालणार नाही आहे की आरोग्य योजना, पंतप्रधान आरोग्य योजना, 5 लाखापर्यंत इलाज, 2 लाखापर्यंत इलाज, पण नेमकं तुम्ही लोकांपर्यंत काय पोचत आहे याला महत्त्व आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की आपण अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनून तयार आहे, पण अजून ते हॉस्पिटल सुरू झालेलं नाही आहे. आज सुरू व्हायला पाहिजे होतं, ते का नाही सुरू झालं तो सरकारने विचार करायचा आहे. त्यानंतर सांस्कृतिक भवनसुद्धा बांधून तयार आहे क्रीडा संकुलच्या तिथे, तिथेसुद्धा फर्निचर घेऊन फटाफट ते
सुरू व्हायला पाहिजे. का नाही झालं तो एक विचार महत्त्वाचा आहे. तिसरा विचार केला आपण तर अकोल्यामध्ये गेल्या 15 वर्षात कुठलाही मोठा प्रोजेक्ट आलेला नाही. MIDCमध्ये काहीतरी प्रोजेक्ट्स आले पाहिजे. आपण ऐकतो की नागपूरला प्रोजेक्ट आला, आपण ऐकतो की कोकणात आला, पण आपण ऐकतो नंतर की तो गुजरातला गेला, हेही ऐकतो आपण. प्रोजेक्ट जातात कसे काय? प्रोजेक्ट येताना एका पर्टिक्युलर ठिकाणी येऊन जातात की महाराष्ट्रामध्ये कोकणात प्रोजेक्ट येणार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मग तो प्रोजेक्ट टाकणाऱ्या व्यक्तीला असं काय जाणवते, असा कोणता त्याला एका रात्रीतून भास तयार होतो की तो प्रोजेक्ट घेऊन तो गुजरातला चालला जातो? असं नाही व्हायला पाहिजे ना. प्रोजेक्ट टाकताना बघावं लागते की तिथं कच्चा माल किती, साधन सामग्री किती, प्रोडक्शन किती करणार आहे. मग हे सगळं प्रोडक्शन एका ठिकाणी अवेलेबल असल्यावर तो दुसऱ्या ठिकाणी जातो कसा का? प्रोजेक्ट जायला नाही पाहिजे. अकोल्यामध्ये एक मोठा कारखाना असायला पाहिजे. साधा रेल्वेच्या डब्याचा कारखाना जर अकोल्याला टाकून दिला मूर्तिजापूरपासून पुढे अमरावतीपर्यंत, तर किती मोठा प्रोजेक्ट येऊ शकतो. मग सगळे कारखाने आहेत कुठे? वेगळ्या ठिकाणी पंजाबला जातील किंवा पुढे जातील. म्हणून इथल्या लोकांना, खासदारांना हा सुद्धा विचार महत्त्वाचा आहे. माझ्या अकोल्यासाठी, माझ्या विदर्भासाठी कुठले प्रोजेक्ट येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बेरोजगारीवर नुसतं भाष्य करून चालणार नाही आहे. बेरोजगारी दूर कशी करायची ते सुद्धा आपल्याला करावं लागेल. मोठा प्रोजेक्ट आला तर दळणवळण यंत्रणा तयार होईल, लोकांना रोजगार मिळेल, त्यानंतर पूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी बदलेल. असा माझा विचार आहे की देश पातळीवर विचार करून मतदान व्हायला पाहिजे. आणि मतदार आता जागरूक आहेत, मतदार चांगला निर्णय घेत आहे. आणि अकोल्याचा विचार केला तर मला असं वाटते की 5.25 ते 5.5 लाख मतं पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट घेईल. दुसरा जो कॅन्डिडेट आहे तो 4.5 लाखापर्यंत जाईल, 4.25 लाखापर्यंत. आणि तिसरा कॅन्डिडेट जोही असेल तो 3-3.5 लाखाच्या अंतर राहील. म्हणजे जर आपण विचार केला तर विनिंग कॅन्डिडेट जो आहे त्याच्यापेक्षा जो लुझिंग कॅन्डिडेट तो 7 लाखापर्यंत चाललं जाईल दोघांचे मतं. आणि निवडून येणारा कॅन्डिडेट हा 5 लाखावर विजय होऊन जाईल. याचासुद्धा आपल्याला विचार करायचा. जरी तिरंगी लढत नाही आहे, पण लढत अशी नेक अँड नेक होईल अकोल्या त्यावेळेस. आणि अकोल्याच्या लढतीचं चित्रच फार सध्या तरी वेगळं आहे. जोही निवडून येईल तो फार कमी फरकाने निवडून येईल. लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आपण अकोल्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांसोबत खरं तर चर्चा करतोय या लोकसभा निवडणूक 2024 विषयी. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार पुन्हा एकदा गजानन सर आहेत, सोमाणी सर. सर, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जर एकत्र आली असती तर काही वेगळं चित्र बघायला मिळालं असतं का? काय प्रतिक्रिया असेल? निश्चितपणे 1996 आणि 98च्या 2 निवडणुकीमध्ये वंचित आणि म्हणजे तत्कालीन भारिप बम असं आणि काँग्रेससोबत होती. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडून आले होते. तर त्यामुळे तो प्रयत्न काँग्रेसनी सुद्धा शेवटपर्यंत यंदा केला. आता ते का झालं नाही हे वंचितला माहीत आणि काँग्रेसला माहीत. पण यंदा वंचित आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली नसली तरी 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अभय पाटलांची उमेदवारी निश्चित होती 100%. तांत्रिक कारणामुळे किंवा ते शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांचा तो राजीनामा तेव्हा मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसला ऐन वेळेवरती वंचितकडे जाणारे किंवा काँग्रेसची परंपरागत मतं सांभाळण्यासाठी त्यांनी हिदायतभाई पटेलांना उमेदवारी दिली होती. आणि त्यामुळे वेळेवरती काँग्रेसने एक उमेदवार उभा केल्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धोत्रे साहेबांना 5.5 लाखाचं मतदान मिळालं होतं. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती यंदा वंचित आणि काँग्रेससोबत युती नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना तितकी मते मिळणार नाही. कारण की मागच्या निवडणुकीत शिवसेनासुद्धा त्यांच्यासोबत होती. यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेससोबत आहे. आणि अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये बाळासाहेबांची म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेपेक्षा जास्त मजबूत आहे. त्यामुळे अभय दादा पाटील म्हणजे अर्थात काँग्रेसच्या उमेदवाराची ही फार मोठी बाजू असल्यामुळे मागे भाजप उमेदवाराला मिळालेल्या 5,500 मतांपैकी जवळपास 5.5 लाख मतांपैकी 1 लाख मते ही निश्चितपणे अभय पाटील यांना मिळणार आहेत. आणि त्यामुळे वंचितनी यंदा काँग्रेससोबत युती न केल्यामुळे मला वाटते कदाचित वंचितला सुद्धा त्याचा तोटा होऊ शकतो. तर वंचितला सुद्धा त्याचा तोटा होऊ शकतो असं ज्येष्ठ पत्रकार गजाननजी सोमाणी यांचं म्हणणं आहे. आणि हाच पुन्हा प्रश्न जातोय कारण प्रत्येकाचं आपलं एक वेगळं मत आहे. तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन दादा माझ्यासोबत आहेत. तेच प्रश्न की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जर खरोखर एकत्र आली असती तर काय अफाट बदल झाला असता? काही नाही, आंबेडकर 100% निवडून आले असते.
आणि चर्चा इतकी दिवस चालली की बहुतेक लोकांचा एक मतपरिवर्तन असं झालेलं होतं की यंदा आंबेडकरांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे म्हणजे तुम्ही कोणालाही कॉमन माणसाला विचारलं असतं तेव्हा तर हे जवळपास नक्की होतं की आंबेडकर उभे राहतील आणि आंबेडकर निवडून येतील. म्हणजे समाजातला सर्व स्तर जो ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेला आहे तो या दिशेने ठाम होता की आपल्याला यंदा मतदान कोणाला करायचं आहे आणि जागा वाटप कसं होणार आहे. आणि त्या दृष्टीने सर्वसामान्य लोकांनीही खूप प्रयत्न केले आपापल्या नेत्यांना आपापल्या पद्धतीने समजावून सांगण्याचे. पण आता दोन्ही पक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल की हे होऊ नाही शकलं आणि त्याची दोघांनाही किंमत चुकवावी लागेल. कारण दोघांना म्हणण्यापेक्षा तिघांनाही प्रचंड संघर्ष आजच्या तारखेत करावा लागतो आहे. आणि ठोस असं चित्र आपण कुठलंच सांगू शकत नाही आजच्या तारखेमध्ये की मतदारसंघामध्ये काय होईल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला होता की आघाडी आणि वंचित एकत्र आले असते तर मग काही प्रश्नच नसता राहिला. 100% विजय हा आंबेडकरांचा झाला असता. 100% विजय हा आंबेडकरांचा झाला असता असं प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन दादांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत आणखी पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत प्राध्यापक सुभाष गादिया सर. आपण त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहोत. सर, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी जर एकत्र आली असती तर काय बदल दिसला असता? 2019च्या निवडणुकीमुळे मध्ये आपण पाहतो की वंचित आणि काँग्रेससोबत नसल्यामुळे जवळजवळ 9 जागांचं नुकसान काँग्रेसचं झालेलं आहे. वंचितच्या उमेदवारामुळे 9 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार त्यावेळी पराभूत झाले होते आणि या गोष्टीचा विचार करून यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन महासंघाची आघाडी होणं अतिशय आवश्यक होतं. आता ती आघाडी का झाली नाही, त्याला कोण दोषी आहे याच्यावर आपण चर्चा न करता त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल हे निश्चित आहे. इथं मला सांगायला हरकत नाही, मला नागपूरहून एक काँग्रेस नेत्यांचा फोन आला होता की या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते काँग्रेससोबत युती करतील काय, तुम्हाला काय वाटते. तर मी त्यांना म्हटलं की बाळासाहेब युती करो अथवा न करो, तुम्ही पहिल्यांदा काँग्रेसने अकोला मतदारसंघात आमचा बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा आहे असं पहिल्यांदा जाहीर करून टाका. त्याचा फार मोठा परिणाम होईल आणि तो युतीचासुद्धा मार्ग त्याच्यामुळे क्लिअर होईल. परंतु तसं दुर्दैवानं घडलेलं नाही. तर वंचितमुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल, परंतु तो अकोल्यामध्ये किती होईल हे निश्चित आता सांगता येत नाही. कारण यावेळी काँग्रेसनी अतिशय तगडा उमेदवार दिलेला आहे आणि त्यांनी मोठा जनसंपर्क यावेळी पूर्वी केलेला होता. दुसरी एक आपल्याला असं गोष्ट सांगण्यात होते की मोदीच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही मतदान करा, लोकल तुमचा उमेदवार कसा आहे हे पाहू नका. तर हे समजा अशा पद्धतीनं आपण मतदान जर केलं तर आपल्या विभागाचा आपल्या मतदारसंघाचा विकास झाला नाही अशी तक्रार करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार राहणार नाही. त्यासाठी आपण आपल्या मतदारसंघामध्ये कोणता सक्षम उमेदवार आहे हे पाहूनच मतदान केलं पाहिजे. आणि कारण आता आपण पाहतो की अकोट आणि तेलाराचा रस्ता 20-22 वर्षापासून झालेला नाही आणि आपण म्हणतो की फक्त आपण वरचा चेहरा पाहून जर आपण मतदान करायला लागलो तर मग ह्या मतदारसंघाचा या जिल्ह्याचा कधीच विकास होणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मतदारांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा की असा सक्षम उमेदवार कोणता आहे, आपल्या मतदारसंघाचा कोण विकास करू शकतो हे पाहून आपण मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुमचा कौल या तिरंगी लढतमध्ये कोणाकडे जास्त झुकतो? मी आता जसं सांगितलंच आहे की या ठिकाणी जवळपास मुस्लिम मतदार माझ्या माहितीप्रमाणे 80% आता अभय पाटील यांना जातील आणि मोठ्या प्रमाणात जो आहे की तो मराठा मतदारसुद्धा हा अभय पाटलांसोबत आहे. आता डिसायडिंग फॅक्टर जसं मी तेव्हा सांगितलं की डिसायडिंग फॅक्टर आता काय जे राहिलेले अन्य घटक आहेत जे आहेत, समजा वंचितला जे आहेत त्यांचे परंपरागत मतदार जे आहे, दलित मतं, बौद्ध मतं आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी काही जे छोटे मोठे ग्रुप आहेत त्यांची मतं त्यांना निश्चित मिळतील. आता जी शिल्लक राहिलेली जी मतं मी तुम्हाला सांगितली, या तेळी आहे, माळी आहे, त्याच्यानंतर तुमचे बंजारा आहे, वंजारी आहे आणि हिंदी भाषी आहे, गुजराती भाषी आहे, हा आता या मतदारसंघात डिसायडिंग फॅक्टर झालेला आहे. आणि मोदी सरकारमुळे हे सगळे फॅक्टर दुःखी आहे. याच्यामध्ये व्यापारीसुद्धा दुःखी आहे, GSTमुळे दुःखी आहे
ऑनलाईन व्यवसायामुळे मुख्य लहान लहान जे धंदे आहेत ते बंद झालेले आहेत, तो सुद्धा या ठिकाणी धुकी आहे. आणि सगळ्या जातीमध्ये शेतकरी आहेत आणि शेतकरीसुद्धा प्रचंड दुःखी आहे. आणि हा डिसायडिंग फॅक्टर कोणाकडे वळतो याच्यावर या मतदारसंघाचं यश अवलंबून आहे असं मला वाटतं. खरं तर डिसाइडिंग फॅक्टर असल्यामुळे ही तिरंगी लढत जी आहे ती चुरशीची जी आहे ती सगळ्यांनाच वाटते आहे. आणि अखेरचा जो निर्णय तो काहीही होऊ शकतो, बदल काहीही असू शकतो. कारण शेवटी जनता जी आहे ती ठरवणार आहे की तिला आता आगामी उमेदवार अकोल्यासाठी कोण पाहिजे आहे, नवा चेहरा कोणाला पाहू इच्छित आहेत. आणि तगडी प्रतिक्रिया डॉक्टर अभय पाटील यांच्याचकडे वळती आहे. आता आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक प्रकाशजी डवले सर यांचं सुद्धा मत. राजकीय विश्लेषक आणि शिक्षणतज्ञ प्राध्यापक प्रकाशजी डवले सर माझ्यासोबत आहे. सर, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र आली असती तर फार मोठा बदल निश्चितपणे झाला असता, अशा सगळ्याच प्रतिक्रिया आपल्याला इतरही ज्येष्ठ पत्रकारांनी दिल्या आहे. परंतु जे नवमतदार आहेत, तुम्ही शिक्षणतज्ञ आहात, जे विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही जेव्हा लोकसभा महासंग्राम हा कार्यक्रम शहराच्या ठिकठिकाणी भागात जातो आहे, त्यांची एकच प्रतिक्रिया येते की आमचा संभ्रम आहे, आम्ही कन्फ्यूज झालेले आहोत की या तिघांपैकी कोणाला द्यायचं. तर याविषयी काय तुमचं विश्लेषण असेल? कन्फ्यूज तर सर्वच झालेले आहे. कारण वेगळ्या प्रकारचे पक्ष, वेगळ्या प्रकारचे लोक, सकाळी एखाद्या नेत्याच्या प्रचाराला गेल्यानंतर तो नेता संध्याकाळी दुसऱ्या पार्टीमध्ये चालला जातो. म्हणजे कार्यकर्त्यांना हे सुद्धा तपासावं लागते की आपला नेता सध्या कुठल्या पार्टीमध्ये आहे. अशी संभ्रमावस्था आपल्या देशामध्ये झालेली आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की वंचित आणि काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली असती तर काय? युती झाली असती तर वंचित आघाडीला सहजपणे 8 ते 10 सीट्स मिळाल्या असत्या आणि अकोल्याचे जे वोट डिवायडेशन आहे हे थांबलं असतं आणि प्रकाश आंबेडकरांचा विजय सोपा झाला असता. पण युती का नाही झाली त्या विषयावर आपण बोलू शकत नाही. ती गोष्ट काँग्रेस आणि वंचितला असं माहिती आहे काय. पण युती होणं गरजेचं होतं दोघांसाठी सुद्धा. आता युती न झाल्यामुळे आता तिरंगी लढत झालेली आहे. तिरंगी लढत झाल्यामुळे अनुप धोत्रे, अभय पाटीलसुद्धा काँग्रेसने एक स्ट्रॉंग उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीतसुद्धा एक स्ट्रॉंग उमेदवारच वंचितने सुद्धा दिला आहे. कारण ते सुद्धा तज्ज्ञ आहेत, कायदेतज्ञ आहेत, त्यांचे विचार परखड आहेत आणि अनुपजी धोत्रे हे युवा उमेदवार आहेत. आता याच्यामध्ये चुरशीची लढत होणार. आणि जे आपण म्हटलं की जातीय समीकरण आहे, जातीय समीकरण कसं आहे की प्रत्येक पक्षाचे बांधलेले वोट्स आहेत, ते वोट तर प्रत्येक पक्षाला मिळतील, मग ते भाजप असो, काँग्रेस असो की वंचित असो. आता हे वोट प्रत्येक पक्षाचे फिक्स आहे. आता याच्यानंतर जे वळणारे मतं आहेत, वळणारे मतं वेळेवर कोण जास्त वळू शकते तो उमेदवार विजय होईल. ज्यामध्ये मोठा समाज आहे, माळी समाज आहे, तेली समाज आहे, धनगर समाज आहे आणि सगळ्यात डिसायडिंग फॅक्टर आहे मराठा समाज. कारण मराठा समाजाचं गठ्ठा मतदान वेळेवर कोणत्या पक्षाकडे जाईल आणि कोणत्या उमेदवाराकडे वळेल तोच उमेदवार विजय होईल. आणि पण मराठा समाजाचं मतदान गेल्यावर इतर जो समाज आहे हा सुद्धा कुठं वळणार आहे वेळेवर, तो सुद्धा निकालामध्ये फॅक्टर होणार आहे. पण एवढं नक्की की लढत ही चुरशीची आहे आणि तिघांपैकी जोही उमेदवार विजय होईल तो अगदी कमी फरकाने होईल. तिघांपैकी जोही उमेदवार विजयी होईल तो अगदी कमी फरकाने होईल. लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये RRC नेटवर्कचा प्रयत्न आहे की अकोला जिल्ह्याचं जे मतदानाचं प्रमाण आहे, टक्केवारीचं प्रमाण आहे, ते फार कमी आहे आणि यावर्षी निश्चितपणे ते झालं पाहिजे. प्रकर्षाने महिलांचं सुद्धा मतदान करण्याचं प्रमाण फार कमी आहे. अकोल्याच्या ठिकठिकाणी जाऊन, भागाभागात जाऊन जनतेच्या मनातील कौल काय आपण जाणून घेत आहोत. तर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये. आणि माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार गजाननजी सोमाणी सर आहेत. सर, या निवडणुकीमध्ये बऱ्याच जाहिराती किंवा सगळीकडे जे चित्र सुरू आहे त्याच्यात एक पत्रकार म्हणून वेगळं वैशिष्ट्य तुमच्या दृष्टिकोनातून काय पाहायला मिळालं? मी पहिल्यांदा असं पाहत आहे की देश पातळीवर या ज्या निवडणुका होत आहे, भारतीय जनता पक्षाने ज्या जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की मोदींना मतं देण्यासाठी त्यांच्या कमळ चिन्हाचं बटन दाबा. प्रश्न असा आहे की अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान मोदी उभे नाहीत किंवा कुठल्याही मतदारसंघामध्ये म्हणजे वाराणसी वगळता मोदी कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार नाही. तर त्यामुळे त्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जो उमेदवार दिलेला आहे
तो निवडून येणार नाही अशी काय भाजपच्या नेत्यांना आणि मोदींना खात्री झाली आहे की ज्यामुळे ते मोदींना मतं देण्यासाठीचं आव्हान उमेदवारांना करत आहेत. ही माझ्या दृष्टीने मी पाहिलेली ही पहिली अशी निवडणूक आहे की ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतं करा असं कुठलंही आव्हान मोदींनी केलेलं नाही. याचा अर्थ प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जो मतदार मतं देणार आहे तो तिथल्या उमेदवाराला नाही तर मोदींना देणार आहे. तर भविष्यामध्ये त्या मतदारसंघाचा विकास झाला नाही तर त्या उमेदवाराला तो मतदार किंवा त्या मतदारसंघातील नागरिक जबाबदार धरूच शकत नाही. हा एक मला विचित्र आणि वेगळा प्रचारतंत्र या निवडणुकीमध्ये मला दिसलेला आहे. आणि नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो नैतिक मूल्यांवर, तो नैतिक अधिकारावर घाला घालणारा असेल असं म्हणायला हरकत नाही. माझ्यासोबत ज्येष्ठ व्यंगचित्रकार, प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजाननजी घोंगडे सर सुद्धा आहेत. त्यांची पण एक विश्लेषक म्हणून प्रतिक्रिया जाणून घेऊ. या प्रचारासंदर्भात फार नवनवीन एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला मिळत आहेत, त्याविषयी काय सांगाल? नाविन्याचा अभाव हे सगळ्या पक्षांच्या बाबतीत सांगता येईल की जे काही असं हे पाहिजे तुम्हाला काय म्हणतात त्याला मोटिवेट करणारं मतदाराला. कारण कसं आहे प्रॉडक्टच्या जेव्हा जाहिराती पाहतो तेव्हा ग्राहक मोटिवेट होऊन दुकानात जातो, बरोबर. आता मी शिकलोच आहे कमर्शियल आर्ट, त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने प्रत्येकच गोष्ट ही याच्यासारखी आहे, गिव्ह अँड टेक्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे की ज्यांनी तो मोटिवेट होऊन आला पाहिजे. तर नाविन्याचा अभाव आहे. हे राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक आहे अमेरिकेची, त्या पद्धतीचं सगळं वातावरण इथे भाजपतर्फे उभं केलेलं आहे. आणि मजा ज्याला म्हणतात अशी नाही आहे. वातावरण जर तुम्ही पाहाल कुठे तर निवडणूक आहे असं कुठेच वाटत नाही. म्हणजे मला तर ही भीती आहे की मतदानाचा टक्का अकोल्यात कमी राहतो की काय. कारण लोक एक तर प्रचंड निराश आहे महाराष्ट्रात जे राजकारणात झालेलं आहे ते, त्याच्यामुळे कंटाळलेले आहेत. आणि लोकांना कशाचमुळे इंटरेस्ट येत नाही आहे. चर्चा करतायत लोक, पण असा काही ज्याला म्हणतात ना माहोल. आता हा खरं पाहिलं तर मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. तर सरकारने म्हटलं आहे की चुनाव का पर्व, भारत का देश का गर्व, चुनाव का पर्व. तर तसं कोणाला नाही वाटत आहे. म्हणजे तुम्हाला तरी वाटतं आहे का असं की काही निवडणूक येते आहे बा की काहीतरी होईल मग आपल्या मताने अमकू होईल, अशी कुठेही आशाही नाही आणि काही तसा माहोलही नाही. ही या निवडणुकीमधली सगळ्यात निराशाजनक बाब आहे. निवडणुकीमधली सगळ्यात निराशाजनक बाब आहे. कारण चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या सगळ्या ज्या म्हणी आहेत किंवा जे एक घोषवाक्य दिसत आहेत, प्रचाराच्या ज्या काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत, त्या संदर्भात आपल्याला फक्त नाराजी, निराशा आणि वरच्या ह्या गोष्टी आहे असं या ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन दादा घोंगडे यांचं म्हणणं आहे. आणि आपण परतही याच विषयी मत जाणून घेणार आहोत. जसं की बरेच मुद्दे या कार्यक्रमाअंतर्गत उठत आहेत की उमेदवाराला सोडून जो राष्ट्रीय नेता आहे त्याला बघून वोट करा. आणि प्रचारादरम्यान वेगवेगळ्या नाविन्य गोष्टीचं आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे जाहिरातीमार्फत सुद्धा. आणि काही दिवसातच योगींचा सुद्धा दौरा असणार आहे अकोल्यामध्ये. जसं की गजानन सरांनी पण म्हटलं की राष्ट्रीय नेता जो आहे त्यांच्याकडे बघून मत करा असं थेटपणे सांगण्यात येत आहे. कुठेतरी लोकशाही संपुष्टात येईल असं वाटतंय. नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध नाही असा एक प्रचार भाजपच्या वतीनं करण्यात येत आहे. मला असं म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर गँग्रीन झालेला असेल आणि औषधोपचाराने तो जर बरा होत नसेल तर तो पाय कापावा लागतो. हे वाट पाहायची नसते किंवा पर्यायी पाय उपलब्ध होत नाही तोपर्यंत, कारण तोपर्यंत त्या गँग्रीनचं सगळ्या शरीरात पसरून तो त्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. तर असा आपल्याला लोकशाहीचा मृत्यू घडून आणायचा नाही आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की या देशातला जो मतदार आहे तो अतिशय प्रगल्भ आहे आणि कोणत्या वेळी काय कोणाला मतदान करावं याची त्याला प्रचंड जाण आहे. याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आलेला आहे. 1977 साली ज्या निवडणुका झाल्या आणीबाणीनंतर, तेव्हा कोणी इंदिरा गांधी यांना समर्थ नेता नव्हता, यांच्या विरुद्ध कोणी समर्थ नेता नव्हता किंवा समर्थ असा पर्याय किंवा पक्षसुद्धा नव्हता.
सगळे पक्ष विखुरलेले होते, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष होते, परंतु लोकांनी ठरवलं होतं की बा आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना घरी पाठवायचं आहे. तर लोकांनी पर्याय उपलब्ध नसताना इंदिरा गांधी यांना घरी पाठवलं होतं. तसंच आपल्याला एकूण दिसेल की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, सोनिया गांधी ह्या काही त्यांच्यासमोर समर्थ अशा पर्याय नव्हता, परंतु शायनिंग इंडिया देशाची प्रगती झाली असा खोटा आभास निर्माण त्यावेळी केला होता. म्हणून लोकांनी, आणि मनमोहन सिंग काही तुम्ही पर्याय म्हणून ठेवण्यात आलेले नव्हते, निवडण्यात आलं होतं सोनिया गांधींना निवडून आल्यानंतर, आणि त्यांनी मग मनमोहन सिंग पर्याय केला. त्यामुळे पर्याय पाहण्याची गरज नसते, पहिल्यांदा जे चुकीचं आहे ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे, आणि हे पाहून यावेळी लोकांनी मतदान करतील असं मला वाटतं. जे चुकीचं आहे ते पाहून आपल्याला मतदान करायचं आहे. पर्यायी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नसताना सुद्धा जनता मात्र तिच्या विचारांनी उमेदवार देणार आहे किंवा तिच्या मतानेच आमूलाग्र बदल करणार आहे. तर माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि शिक्षणतज्ञ प्राध्यापक डवले सर सुद्धा आहेत. सर, मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारावा वाटतो. जसं की मी यांना म्हटलं, लोकशाही संपुष्टात येते, जे काही प्रचार सुरू आहेत, तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही शिक्षणतज्ञ आहात, तर कुठेतरी याचा परिणाम युवकावर, विद्यार्थ्यांवर होतोय? संभ्रम आहेत? हां, आता जो नवीन मतदार आहे त्याची नोंदणी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे, आणि नवीन मतदार हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जास्त संपर्कात आहे. आणि आपल्या इथे जे चित्र उभं करण्यात येत आहे की माननीय नरेंद्र मोदींना पर्याय नाही, मग त्याचासुद्धा परिणाम असा एक दिसतो आहे. पण मतदार जो आहे हा जागरूक आहेच. मग युवक जरी असले तर युवकांचे प्रश्न युवकांना बघायचे आहे. सर्वात मोठा युवकांचा प्रश्न आहे तो शैक्षणिक, एज्युकेशन. कारण एज्युकेशन, शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की एक आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे मुलांच्या. जर आपण विचार केला, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या फीजचा विचार केला तर प्रचंड वाढ आहे. त्यानंतर ज्या शिष्यवृत्ती मुलांना नियमित मिळायला पाहिजे त्यासुद्धा नियमित येत नाही आहे. विद्यार्थी फॉर्म भरतात, ऑनलाईन भर, कास्ट सर्टिफिकेट काढ, बँकचं खातं काढ, पण त्याला नियमित शिष्यवृत्ती जून जुलै महिन्यातच मिळायला पाहिजे, जेणेकरून त्याला पुस्तकं खरेदीसाठी किंवा इतर साहित्यासाठी त्याचा उपयोग होतो. मार्च महिना आला तरी अजून शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यात नाही आहे. तर हा एक दुसरा मोठा प्रश्न आहे. आणि दळणवळणाच्या सोयी मुलांना पाहिजे. बाहेरगावून एखादा मुलगा शिकायला आला, तो कुठे गाडी घेणार आहे, कुठं वाहन घेईल, त्याला सिटी बसेस पाहिजे. किंवा छोटं जरी शहर असलं आपलं अकोला, तर त्याला सिटी बसेसची यंत्रणा कुठे आहे? पहिले काही दिवस दिसल्या मला सिटी बस, पण आता माहिती नाही कुठे गेल्या, काय गेल्या. तर जी छोटी छोटी यंत्रणा आहे मुलांना ती पाहिजे, सुरक्षा पाहिजे. त्याच्यावर फार लोक वोटिंग करतील, आणि हा युवक त्याच मुद्द्यावर मतं करतील असं मला वाटतं. युवक जे आहे ते सध्या सरांचं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा त्यांचं मत आहे आणि त्या विचारी आहेत, परंतु जे काही परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत केलं आहे, कारण एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तेच इतकं महागडं करून टाकलं आहे की जनमानसामध्ये, म्हणजे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. सगळी तज्ज्ञ जे आहे त्यांची प्रत्येकाचं परखड मत आपण या कार्यक्रमात ऐकलं आणि प्रत्येकाने अतिशय सुंदर असं विश्लेषण तुमच्यापर्यंत केलं आहे. नक्कीच याचा जो परिणाम आहे तुमच्या मतदानावर होईल. तुम्हाला सुद्धा जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा जो संभ्रम असेल तो यांच्या विश्लेषणातून नक्कीच सुटेल. आणि निश्चितपणे तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला गरजेच्या आहेत. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे, प्रतिक्रियेद्वारे आम्हाला कळवा. तत्पूर्वी बघत रहा पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल RRC नेटवर्क आणि लोकप्रिय असलेला कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा. सरते शेवटी RRC नेटवर्कचं आव्हान असेल येत्या 26 एप्रिलला प्रत्येकाने मतदानाचा हक्क मात्र नक्की बजवा. सेवा आमची, करमणूक तुमची. पल्लवी डोंगरे, कॅमेरा पर्सन पवन इंगळे आणि मुकेश डोकेसोबत RRC नेटवर्कसाठी.